आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। तपोवन प्रश्नावर चर्चेनंतरच निर्णय। महापौरांच्या आश्वासनानंतर मोर्चा स्थगित। नाशिकमधील तपोवन परिसरातील झाडे आणि विकास आराखड्याच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक आणि महापालिका प्रशासन यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीत आंदोलकांच्या प्रतिनिधी समितीशी चर्चा करूनच तपोवनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महापौर हिमगौरी आहेर यांनी दिले। महापालिकेत झालेल्या या बैठकीला मनसे नेते अमित ठाकरे, उपमहापौर विलास शिंदे तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। आंदोलकांनी आपले प्रतिनिधी असलेली समिती तयार करून त्यांची नावे महापौरांकडे देण्याचे ठरले असून या समितीसोबतच लवकरच बैठक घेण्यात येणार आहे। समितीची बैठक होईपर्यंत तपोवन परिसरातील कोणत्याही झाडांना हात लावू नये अशी मागणी आंदोलकांनी केली। महापौरांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला। दरम्यान या बैठकीला महापालिका आयुक्त मनीषा खत्री उपस्थित नसल्याने अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली। वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्त उपस्थित राहणे अपेक्षित होते असे त्यांनी सांगितले। याशिवाय प्रशासनाने साधुग्राम हा पर्यायी मार्ग असल्याचा मुद्दाही मांडला असून त्यावरही पुढील बैठकीत चर्चा करण्याचे ठरले आहे। तसेच समितीत सर्व संस्थांना प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली। नाशिककरांचा खूप उत्तम त्यांचा मोर्चा निघाला आणि राजकारणी दरवेळेला पुढे मोर्चे काढतात, पण लोक रस्त्यावर येऊन मोर्चे काढताना खूप कमी दिसतात। त्याच्यामुळे मला ॲक्च्युली नाशिककरांचा अभिमान आहे की झाडांसाठी त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी मोर्चा काढला। त्याच्यामुळे नेतृत्व खरं त्यांचं आहे। आम्ही त्या नेतृत्वात सहभाग घेतलाय, त्या मोर्चात सहभाग घेतलाय आणि मी पाठिंबा द्यायला आलो। पण खरंच उत्तम काम करतात हे, आणि मला वाटतं जे मुद्दे मांडले महापौरांसमोर ते मला वाटतं तुम्हाला हेच सांगतील। पुढे काय झालं आहे मी तुम्हाला सांगतो, पण मुद्दे काय मांडले हे पहिलं ऐकणं महत्त्वाचं। आज मान्य महापौर आणि उपमहापौर यांच्यावर आमची सर्व प्रकारची चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये आपण तपोवनातली झाडं, म्हणजे तपोवन नाव, तपोवनातली झाडं, त्यातलं माईस सेंटर जे अजून पण पुढे GR निघाली त्याबद्दल रद्द झाल्याचा, आणि नाशिक शहरात जी रस्ता रुंदीकरणासाठी जे सगळ्या 5 विभागांमध्ये यांनी नोटिसा लावल्या आहेत, झाडं तोडण्याचं यांनी प्रस्तावित केलेलं आहे, त्याचप्रमाणे गोदावरी नदीचं प्रदूषण, काँक्रिटीकरण या सर्व मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाली। मागे पण आम्ही एकदा आयुक्त मॅडम आणि महापौर मॅडम यांच्यावर चर्चा केली होती। त्यावेळेस महापौर मॅडम बोलले होते की आम्ही समन्वय साधण्यासाठी प्रशासन म्हणजे राज्य शासन आणि परिवहनप्रेमी नाशिककर यांच्यामध्ये आम्ही समन्वय साधू। तो समन्वय अजून कुठं घडलेला नाहीये। त्या अनुषंगाने हा मोर्चा होता। या मोर्चामध्ये त्यांनी आता आम्हाला परत एकदा आश्वासन दिलं की तुम्ही एक समन्वय समिती बनवू, आपण परिवहनप्रेमीची 10-12 नावं असतील आणि काही प्रशासनाचं नाव असेल। त्या अनुषंगाने आज संध्याकाळपर्यंत आम्ही ते नावं द्यायचे आणि पुढच्या 2-3 दिवसात सोमवार मंगळवारी प्रशासन आणि परिवहनप्रेमी यांची एक समन्वय मीटिंग करणार आहेत। आणि त्या मीटिंगमध्ये जी प्रस्तावित वृक्षतोड आहे किंवा तपोवनाचा जो विषय माई सेंटर आहे त्या सर्वांवर चर्चा करायची। आणि जर ही समन्वय बैठक जर पुढच्या हप्त्यामध्ये नाही झाली तर परिवहनप्रेमींतर्फे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिका असेल प्रशासनाविरोधात यापेक्षाही उग्र आम्ही आंदोलन करू आणि याचा वेळोवेळी पाठपुरावा करू। आणि यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या आम्हाला जोपर्यंत पूर्ण होत नाही, आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच चालू ठेवू। ह्या असल्या कारणाने जे काही सुनावण्या होतात त्याचा अंतिम अधिकार हा आयुक्तांना आहे, ते महानगरपालिकेच्या ऍक्ट मध्ये आहे। आज मला वाटतं खूप प्रामाणिक आणि गंभीर प्रश्न विचारले आणि महापौर म्हणून तुम्ही या शहराच्या, तुम्ही राज्याच्या, आपण सगळ्या राज्याचे, मला वाटतं कुठेतरी तुम्हाला पण हे प्रश्न कुठेतरी लागत असतील की आपण म्हणूनच मी कॉन्फिडन्स मध्ये घेण्याचा प्रयत्न करते। म्हणून मी बोलतो की आज आम्ही आयुक्तांना भेटायला आलो, हे मला वाटतं की ते निवडणूक आयोगासारखं झालं की आम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला भेटल्यावर ते बोलले की केंद्राने उत्तर देणं भाग आहे। मग केंद्राचा आल्यावर तो बोलला की राज्याने उत्तर देणं भाग आहे। तर आता तुम्हाला आज भेटायला, मी आज ॲक्च्युली आयुक्तांना भेटायला आलो। मी आज इकडे का बसले मला माहित नाही, मी आयुक्तांना पत्र द्यायला आलो, तर मला आयुक्त कुठे माहीत नाही। आणि मला वाटतं की हे खूप प्रामाणिक आणि गंभीर प्रश्न आहे। मी तुम्हाला पाहिजे 5 ते 7 लोक, मला तुमचं पटलं, 5 ते 7 लोक तुम्हाला देतो नावं। ती लोक तुमच्या ह्याच्यात असू द्या, तुम्ही जे निर्णय घेता त्या ह्याच्यात असू द्या।
आणि मग आपण त्याच्या पुढे जाऊ. पण आम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत फक्त. आपण बसूयात. मी तेच म्हणते की जेव्हा त्या वृक्ष प्राधिकरणाने असं ढकलायचा प्रयत्न नाही करते, नाही, मला आपण मान्य एक आहे. संवाद साधतो. मला मान्य आहे. आणि मी जे आज मुंबईवरनं biodiversity- आयुक्तांना भेटायला आलो. Yes, आयुक्त yes, काय exactly, भेटले दादा. मला मला समजतं तुम्ही Absolutely. ते आहात हे मला माहित नव्हतं. Absolutely. पण यांची जी काही मागणी आहे, मागे पण आम्ही जेव्हा संवाद साधला, आम्ही यांना असं सांगितलं की तुम्ही एक आणि 4-5-7 असं म्हणजे जण. यांची मागणी ह्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी आहे. बरोबर आहे, correct आहे. तुम्ही पण बोलताय तर बरोबर आहे आता की जे म्हणतायत मी महापौराच्या खुर्चीत पर्यावरण प्रेमी म्हणून तिथे तुम्हाला येऊ सो शकत 5 ते 7 नाही. लोक मी तुम्हाला म्हणून त्यांची देतो. मागणी 5 ते असं 7 माझं लोक मत आहे. आपण मी तुम्हाला देतो. हो. तुम्ही त्यांना तुमच्या त्या सगळ्या प्रक्रियेत घ्या आणि मग आपण तिकडनं पुढे जाऊ. पण मला ह्याची उत्तरं कधी मिळतील हे फक्त पाहिजे. आपण जी मीटिंग घेऊ, कारण कधी? तुमची 5-7 लोक जे येतील कधी घ्या इथे तुम्ही लिहिले डेडलाईन की 10 10 दिवसात वगैरे, तर ते तसं तुमची डेडलाईन द्या. आम्ही तेव्हा येईल. तर आपण एक बैठक घेऊ ज्याच्यामध्ये एक काही प्लॅनिंग असतं की जसं तुम्ही स्वतः पण स्टडी केलेला आहे तपोवनाचा सगळ्यांनी. तर तुमच्याकडनं जे काही पर्यायी मार्ग आहेत, सपोज आता तिथे साधुग्राम करायचं आहे तर तुम्ही म्हणालात की एका वेगळ्या पद्धतीने आम्ही सांगतो, मग ती पद्धत काय आहे यावरची साधक बाधक चर्चा जी झाली पाहिजे ती अशा पद्धतीने व्हावी अशी माझी इच्छा नाही. मी फक्त इंटरप्ट करतो तुम्हाला छोटंसं फक्त की तुम्ही आयुक्त मॅडमचा जो वृक्ष प्राधिकरण हा जो विषय आहे, आयुक्त मॅडम बरोबर चर्चा वगैरे याच्या पहिलीची आमची एक चर्चा आयुक्त मॅडम बरोबर झाली होती. आयुक्त मॅडमने आपला वृक्षप्रेमी वृक्षतज्ञ असे सगळे आम्हाला बोलवलं आयुक्त मॅडमने. आणि आयुक्त मॅडमने आमच्याकडनं सगळ्यांकडनं एक 20 लोक होते. 20 लोकांकडनं आमच्याकडनं प्रत्येकाची मतं, प्रत्येकाचे सोल्युशन हे सगळ्यांचे त्यांनी आम्हाला मागितले. आम्ही सगळं त्याच एवढ्या याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलो. त्यांना आम्ही आमच्या सगळ्यांचे मतं दिले. आमचे जे प्रश्न होते त्यांना जे आम्हाला तुम्ही जसं की सांगा तुम्ही आम्हाला, मी त्यांना सगळे आमचे लिखित दिले. ते पण त्यांनी आमच्याकडे घेतले आणि त्यांनी ते बोलले की त्यावेळेस की आम्ही आमच्या वरिष्ठांची चर्चा करू, उपमुख्यमंत्री असेल कोणाशी आम्ही चर्चा करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू. आता ह्या गोष्टीला आम्हाला 1.5-2 महिने होते. तर त्याच्यावर अजून त्याच्याकडनं उत्तर येत नाही. आम्ही काय होते आम्ही चर्चा करायला प्रत्येक वेळेस आम्ही पुढे येतोय चर्चा करायला. ही आमची सगळ्यात मोठी डेव्हलपमेंट आम्ही कन्सिडर करतो. डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीजच्या अगेन्स्ट आम्ही अजिबातच नाहीये. तर प्लीज तुम्ही बायोडायव्हर्सिटी ऍस्पेक्ट त्याचा समजून घ्या आणि कोर्टाचे जे नियम आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही सगळं होऊ देत. कंपन्सेटरी प्लांटेशनच्या साईट्स आम्हाला माहिती नाहीये. कंपन्सेटेशन प्लांटेशनमध्ये नेटिव्ह व्हरायटीज प्लांट करायच्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. तरी कुठल्या नेटिव्ह व्हरायटीज किती संख्येने कुठे प्लांट झाला हे विचारून आम्ही 3 महिने थकलोय. पण आम्हाला त्याचा आरटीआयचा एकही रिवर्ट कोणाला आलेला नाहीये. तर ते कुठे जायचं विचारायला हे आम्हाला मुळात माहिती नाहीये. म्हणजे झाडांबरोबर तुम्ही करताय काय हे एक्झॅक्टली तुम्ही क्लिअर करा. झाड आय विश की वोट करू शकत असतं, म्हणजे त्याच्याकडे जाऊन कोणी त्याचं तरी ऐकलं असतं. आम्ही रोज झाडांमध्ये राहतो, आम्हाला माहिती आहे की त्याच्यावर किती वेगळा बायोडायव्हर्सिटी ऍस्पेक्ट झालाय. आणि मला असं वाटतं आपण सगळे मिळून जर का नाशिकला ग्रीन कव्हर म्हणून ग्लोबल मॅपवर आणू शकलो तर ते खऱ्या अर्थाने आपलं डेव्हलपमेंट आहे. वी इन्सिस्ट की तुम्ही नदीच्या साईडला कॉन्क्रीट टाकण्यापेक्षा बायोडायव्हर्सिटीच्या लोकांना हाताशी घेऊन रिपेरियन झोनमध्ये चांगली झाडं लावा जिथे फायटो रेमिडिएशन होत आहे. आपल्या नद्यांमध्ये इतके सगळे हेवी मेटल्स जात आहेत आणि इव्हेंच्युअली ह्या नद्या रामसर हेरिटेज साईट जे इंटरनॅशनल साईट आहे तिथे जाऊन मिळतात आणि तिथे येणारे जे फॉरेन पक्षी आहेत ते आत्ता तरी आपल्याला दिसत आहेत. काही वर्षांनी ते पक्षी पण आपल्याला दिसणार नाही आहे. तर आपण डेव्हलपमेंट करताना माझी हात जोडून विनंती आहे की ह्या सगळ्या बाजूंचा विचार करावा आणि नक्कीच ह्या शहरामध्ये एक परिपूरक असं डेव्हलपमेंट करावं. थँक्यू सो मच. नाशिक शहराची जी ओळख आहे ती 9 शिखरांचं शहर म्हणून आहे. नाशिकच्या अवतीभोवती सह्याद्रीच्या डोंगरांवर आणि विकास कामे करताना आम्हाला हे समजतं की दगड लागतो, मुरुम लागतो, वासॅण लागते, खडी लागते. परंतु हे करत असताना तुम्ही जर नाशिकचे डोंगर बघितले ते चारही बाजूनी डोंगर फोडले जात आहेत, वेळोवेळी जाळले जात आहेत आणि सह्याद्रीचं जर नुकसान झालं तर निश्चितच आता सांगितलं की त्याप्रमाणे नाशिकच्या हवामानावर त्याचा परिणाम होणार आहे. वेळोवेळी आम्ही वेगळ्या पटलावरती कलेक्टर असतील, विभागीय आयुक्त यांना पर्यायी अहवाल पण दिलेले आहेत त्या मटेरियलसाठी. परंतु त्याची अंमलबजावणी झाली तर एक चांगला नाशिकचा संदेश पूर्ण जगाला जाईल. दुसरा महत्वाचा विषय की ज्या धर्तीवर कुंभमेळा होतो, जिच्यामुळे गोदावरीमुळे कुंभमेळा होतो, खरंच ती गोदावरी अविरल, पवित्र किंवा शुद्ध वाहिका नाही याबद्दल नाशिककरांना शंका आहे. कारण आज हे काम झालं नाही तर पुढील